पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला नेस्तनाबूत करण्याची योजना आखली आहे. राजधानी दिल्लीत या संदर्भात बैठकांचा धडाका सुरू आहे. पंतप्रधान मोदी स्वतः प्रत्येक बैठकीचा आढावा घेत आहेत, तर महत्वाच्या बैठकांना स्वतः जातीने उपस्थित राहत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मंगळवारी रात्री तीनही दलांच्या प्रमुखांची आणि निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी लष्कराला कारवाई करण्याची खुली सूट दिल्याचे सांगितलं जात आहे. मोदींच्या या बैठकीनंतर आलेल्या बातम्यांनी पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी रात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन भारत 24 तासात हल्ला करणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर भारताने असं काही केल्यास आम्हीही प्रत्युत्तर देऊ असा इशारा देखील दिलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार आता पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याची जोरदार तयारी करत असल्याचं दिसून येत आहे. हीच तयारी पाहून पाकिस्तान मात्र हादरल्याचं दिसून आलंय. पाकिस्तानचे रोज एक मंत्री भारताला इशारा देण्याचा प्रयत्न करतायत, मात्र भारत त्यांच्या या इशाऱ्यांना भीक घालत नसल्यानं पाकिस्तान आणखीनच बेचैन झालाय. पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी देखील भारत पुढच्या 24 ते 36 तासात हल्ला करणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन तरार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तरार म्हणाले, पहलगाम हल्ल्याच्या बहाण्यानं पुढील 24 ते 36 तासात पाकिस्तानवर भारतीय सैन्य हल्ला करू शकते. असे झाल्यास आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे, त्यामुळे हे संकट आम्हाला समजते. आम्ही याचा कायम निषेध केलाय. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत. पाकिस्तान कुठल्याही किमतीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे, असं तरार यांनी म्हटलंय. Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident. Indian self-assumed hubristic role of judge, jury, and executioner in the region is reckless and vehemently rejected. Pakistan has been the victim of terrorism itself and truly understands the pain of this scourge. We have always condemned terrorism in all its forms and manifestations anywhere in the world. Being a responsible state, Pakistan open-heartedly offered a credible, transparent, and independent investigation by a neutral commission of experts to ascertain the truth. Unfortunately, rather than pursuing the path of reason, India has apparently decided to tread the dangerous path of irrationality and confrontation, which will have catastrophic consequences for the complete region and beyond. Evasion of credible investigation is in itself sufficient evidence exposing India's real motives. Consciously making strategic decisions hostage to public sentiments purposefully trumped up for securing political objectives is unfortunate and deplorable. Pakistan reiterates that any such military adventurism by India would be responded to assuredly and decisively. The international community must remain alive to the reality that the onus of escalatory spiral and its ensuing consequences shall squarely lie with India. The nation reiterates its resolve to defend the sovereignty and territorial integrity of Pakistan at all costs. Pakistan Zindabad. पहलगाम येथील झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आलाय. आजही दिल्लीत महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत. सीमापार लष्करी कारवाईवर आज राजधानीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज पहिली कॅबिनेट बैठक होणार आहे. त्याआधी आज दिल्लीत बैठकांचा अक्षरशः धडाका सुरू आहे. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक होणार आहे. त्या पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक होणार आहे.
त्यानंतर मंत्रिमंडळ अर्थविषयक समितीचीही बैठक होणार आहे. या बैठकांनंतर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकांमध्ये पाकिस्तानवर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच येत्या काळात केंद्र सरकार संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकांकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.